नमस्कार मित्रांनो, ट्रिपल एम मारुती वलाईक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये. नाशिकमधील पंचवटी या परिसरामध्ये आपण पुरातन मंदिरं, सर्व प्रकारचे मंदिरं इथे आपण पाहणार आहोत. रामायणी जिथं वनवास केला ती भूमी आज आपण एकरूप होणार आहोत. चला तर मग काळाराम मंदिरापासून आपण चालू करूया आणि नाशिकची ही पवित्र भूमी आपल्या याची ही आज डोळ्याने अनुभवतूया. चला, हे आहे काळाराम मंदिराचे प्रवेशद्वार. आता आपण आलो आहोत स्थापत्यकला, इतिहास आणि सामाजिक चळवळीचं केंद्रबिंदू असणारे काळाराम मंदिरामध्ये. बरं, ह्याचं वैशिष्ट्य काय मंदिराचं? राजे सहज इथून म्हणजे ओझर इथून तो पाषाण आणला काळा. त्या दगडापासून सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम नाही आहे, चुना आणि ह्याचं बांधकाम आहे. एकावर एक व्यवस्थित रचले ते, आणि त्याच्यापासून हे पुरातन कालिक मंदिर आहे. बरं, ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य मला कळलं इथं आल्यावर. सलग 12 वर्ष इथं काम केलं गेलं तेव्हा ह्या मंदिराचं निर्माण झालं. म्हणजे कुठलं साहित्य साधन संपत्ती नसताना असं म्हणतात की ज्या कामगारांनी इथं काम केलं मंदिर बांधण्यासाठी त्यांच्यासाठी काही मोबदला घेतला नाही. त्याच्यानंतर ह्या मंदिराचं असं म्हणतात की ते ह्या भागामध्ये वनवासाचा काळ रामानं सर्वात जास्त घातला. या मंदिराच्या शिखराची उंची 70 फूट आहे आणि त्याला सोन्याचा मुरमा लावलेला तांब्याचा कळस वर बसवलेला आहे. ह्या ज्या मंदिराला जे खांबे आहेत आणि ज्या पायऱ्या आहेत ह्याचा हिंदू खगोलशास्त्रानुसार एक विशिष्ट संख्येमध्ये याची रचना केलेली आहे. ह्याच्यामध्ये रामाचं मंदिर आहे. जे डोळे आहेत ते तुम्हाला आकर्षित करतात. अशा विलोभनीय डोळे आपण रामाच्या मूर्तीला बघतो. आणि त्याच्यासमोर जो मारुती आहे त्या लेवलनं त्याचे डोळे आहेत. एकमेकाची अशी रचना आहे. आपण बघूया, दर्शन घेऊया. तुम्ही सुद्धा घ्या, माझ्यासोबत राहा. ज्या पायऱ्या आहेत ना वर चढायला, या 14 पायऱ्या आहेत. का पायऱ्या आहेत त्या? 14 तर रामाने 14 वर्ष वनवास आधी सांगायला पाहिजे. रामाने 14 वर्षे वनवास केला, त्याचं प्रतीक म्हणून या मंदिराला 14 पायऱ्या आहेत. या मंदिराचं नाव काय? गोरे राम. काळारामाच्या जवळचे 200 वर्षापूर्वीचं मंदिर असं नाशिकमध्ये. आणि ही गोरे रामाची मूर्ती अख्ख्या नाशिकमध्ये ह्याच मंदिरात आपल्याला भेटून दर्शन घेऊया. असं म्हणतात की या रामकुंडामध्ये स्वतः प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासामध्ये स्नान करतात. त्याचं महत्त्व आणखी असं आहे. असं म्हणतात रामचंद्रांनी राजा दशरथांच्या अस्थी इथं विसर्जन केलं. त्या कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे, अशी आख्यायिका आहे. त्याच्यामध्ये अस्थी टाकल्यानंतर ते जे हाडं आहेत ते लवकर विरघळले जातात. त्यामुळे इथं बऱ्या प्रमाणे अस्थि विसर्जन ह्याचं विसर्जन इथं केलं जातं. त्याची आंघोळ केल्यानंतरच आपण कपालेश्वर मंदिरात जातो. एकदा काय झालं, ब्रह्मदेव आणि शिवशंकर यांचे वर चढतो त्याच्यावर भांडणं चालू झाली. पण त्याच्यात शिवशंकराला राग आला आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांनी कापले. आणि कापल्यानंतर ते मस्तकाचं कपाळ हाताला चिटकलं. खूप फिरले. ब्राह्मण हाताचं पाप लागलं शिवशंकराला. खूप फिरले, हे केलं. आपण त्यांच्या पापातून मुक्तता होत नव्हती. मग त्यांनी काय केलं, ते भ्रमण करत असताना नंदी त्यांना भेटले आणि नंदीने सांगितलं तुम्ही एक काम करा, गोदावरीच्या रामकुंडामध्ये जा, तिथे आंघोळ करा. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केलं आणि ते मस्तक आहे ते बाजूला पडलं. म्हणून ह्याला कपालेश्वर असं म्हणतात. कपाळ हाताला चिटकलं होतं म्हणून तिथे हे गळून पडलं म्हणून इथं कपालेश्वर म्हणतात. रामकुंडाचं महत्त्व असं आहे. ह्या कपालेश्वराचं दर्शन त्या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतरच होतं.
हे तिचं महात्म्य आहे. त्यानंतर तेव्हा शिवशंकरांनी नंदीला गुरु मानला आणि गुरु हा देवाच्या पुढे नसतो, वर असतो. आज त्यामुळे एकमेव असं मंदिर आहे शिवशंकराचं की जिथं नंदी नाही. नंदी नसलेलं एकमेव मंदिर म्हणजे कपाळेश्वर. महात्म्य आपण बघू, याचं बांधकाम भव्य दिव्य पुरातन काळात आहे आणि नाशिकमध्ये हे वेगळीच लोकांची आत्मीयता त्या मंदिरासोबत जुळलेली. आपण बघूया सोबत आहे. बरं, मी आता कुठं आलो? रामायणातील घटनांचं जे मोक्षसाक्षी असं प्रमुख ठिकाण म्हणजे सीतागुफा आहे असं म्हणलं जातात. या बाजूला 5 वड आहे. स्वतः श्रीरामाने यांच्या सानिध्यामध्ये या कुटियाची गुफाची रचना केली. त्याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही ना इथले दरवाजे आणि रस्ते अरुंद आणि कमी उंचीचे आहेत आणि इथे मध्ये जाताना तुम्हाला रांगून किंवा वाकून प्रत्येक भाविकाला जावं लागतं. याच्या मागची धारणा अशी आहे की विनम्रता. इथे 5 वडांचा समूह आहे. हेच ते झाड आपण बघतो. 1 2 3, त्याच्यानंतर हे 4 आणि 5, म्हणून याला पंचवटी असे म्हणतात. बरं, आता आपण कुठं आलो? तपोवन इथं आलो. त्या तपोवनाच्या असं म्हणतो 14 वर्षाचा वनवास त्या परिसरामध्ये राम सीता लक्ष्मणाने काढला. श्रीरामाची मूर्ती आहे. 71 ते 70 फूट, 70 ते 71 फुटाच्या दरम्यान ही मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं स्वरूप असं आहे, एका हातात धनुष्य आहे आणि एका हाताने अभय मुद्रा असलेली. अभय म्हणजे काय? आशीर्वाद देणे. आशीर्वाद देण्यासाठी उभं असलेली ही 71 फुटाची मूर्ती आहे. आपल्याला तपोवनाच्या परिसर बाजूला आपल्याला कपिला आणि गोदावरीचा संगम पाहायला मिळेल. इथे या 2 नद्याचा संगम झाला. हा तो परिसर आहे. अप्रतिम कला आविष्काराचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही मूर्ती आहे. चांगलं कसं वागावं, चांगलं कसं राहावं या रामाच्या याच्यानुसार या मूर्तीतून ती आपल्याला भावना जागृत होतात आणि एक आदर्श आपण जो मार्ग दाखवतो. 3.5 पीठापैकी अर्ध पीठ म्हणजे सप्तशृंगीला आपण निघलेलो आहोत बसने. सरकारी खालून आपल्याला प्रायव्हेट स्वतःच्या वाहनांना वर यायला परमिशन नव्हती. आपण सरकारी बसेसनं जी प्रशासनानं सोय केली त्याच्यानं आलो. इथपर्यंत ती आहे आणि इथून आपल्याला पायाने जायचं आहे. पुढं व देवीचं मंदिर आहे, आपण जाऊया. असं म्हणतात वणीच्या दर्शनाला आल्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. बघूया, प्रत्यक्ष दर्शन घेऊया. चला. गडाच्या जवळ आहेत आपण. इथून 2 मार्ग आहेत. एक हा ट्रेनने वर जाणारा, दुसरा मार्ग आपल्याला पायाने जाणारा. तर मित्रो, आम्हाला वाटलं खूप गर्दी आहे की काय, पण आमचं 5च मिनिटात दर्शन झालेलं आहे ना. जास्त गर्दी पण नव्हती. भाविक भक्त आहे. नियोजन चांगलं, पटापट दर्शन झालं. पटापट झालं आणि सुंदर दर्शन झालं. आपल्या डोळे भरून देवीचं रूप पाहता आलं. बरं, मी कुठं उभा आहे तर रथाच्या समोर. अख्ख्या भारतामध्ये आजच्या दिवशी रथयात्रा फक्त नाशिकमध्ये निघतो आणि आपल्या ह्या सीता गुंफाचा जो परिसर आहे इथे निघतो. हा पंचवटीचा परिसर आहे. ही यात्रा निघेल आणि आपल्या काळारामाच्या मंदिरात जाईल. हा रथ तुम्ही बघा, एरवी गजबजलेल्या भाविकांची गर्दी असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. कुंभमेळ्याचं हे स्थान खूप पवित्र आहे. इथं आलो, इथं राहिलो, रामाचं दर्शन घेतलं, रामाच्या रथाचा उत्सव सुद्धा बघितला, अनुभवला आणि एक आत्मिक ऊर्जा घेऊन निघलो आहे. आज ह्यांच्यासोबत वावरून आज परतीचा प्रवास करतोय. बाकी जिथं गेलो तिथं चाहते असतातच, आपले स्नेही असतात. त्यांनी सत्कार सुद्धा केला. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत काळजी घ्या.